फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत आहे. आज आपण नाशिकमधील फेमस खालसा पंजाब ढाबा तिथली आपण ही दूध शेवभाजीची रेसिपी बनवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इतकी छान अशी ही शेवभाजी तयार झाली आहे. आणि फ्रेंड्स, एकदा जर तुम्ही खाल्ली ना तर या भाजीची चवच तुम्ही विसरणार नाही. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. तर त्यासाठी आपण मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले. ते कांद्यांचे देठ कापून मग आपल्याला त्यांचे साल काढून धुवून घ्यायचे. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कांद्यांना अशी काजळी येते, काळं येतं, ते धुवून मगच आपल्याला कापून घ्यायचे. आणि शक्यतो जेवढे बारीक कापता येईल तेवढे बारीक तुम्ही कांदा कापून घ्या. जर तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरचा वापर करूनही तुम्ही बारीक चिरू शकतात. आता ही मी मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले, ते पूर्ण असे बारीक कापून घेतलेले. आता बघू शकता तुम्ही किती बारीक कापलेले नाही. तर या भाजीसाठी कांदा हा बारीक चिरणं फार आवश्यक आहे. कारण याला आपण ग्रेव्ही वगैरे काही बनवणार नाही आहे, तर डायरेक्ट आपण बारीक कापून टाकणार आहे कांदा. तर बघू शकता असा बारीक कांदा आपल्याला चिरायचा आहे. आणि त्यासोबतच मी मीडियम साईजचे 2 टोमॅटो घेतलेले. तर हे टोमॅटोही आपल्याला चांगले धुवून घ्यायचे आणि नंतर मग बारीक चिरून घ्यायचे. जेवढे बारीक चिरता येतील तेवढे तुम्ही बारीक चिरून घ्या व्यवस्थित असे. आणि नंतर मग आपण जवळजवळ 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या 1 इंच अद्रकचा तुकडा ते घेतलेला आहे. तर मग तेही आपल्याला चांगले ठेसून घ्यायचे. आता हे तुम्ही खलबत्त्यातही ठेसू शकता किंवा तुम्हाला बारीक कापून टाकायचे तर बारीक कापूनही तुम्ही टाकू शकता. आता मी हे याच्यावर चॉपिंग बोर्डवर ठेसून घेतलेले. तुम्हाला पाहिजे तुम्ही खलबत्त्यात त्याची पेस्ट करू शकता. ती मस्त ही आपली अद्रक लसूणची पेस्ट तयार झालेली. मग आता हे आपण सगळं साईडला ठेवून द्यायचे. आणि त्याच्या अगोदरच मी जवळजवळ 7 ते 8 काजू जे आपण भिजवून ठेवलेले. आता तुम्हाला जर इन्स्टंट करायचं असेल तर मग गरम पाण्यात तुम्ही भिजवू शकता, म्हणजे झटपट ते भिजतील आणि त्याची पेस्ट तयार करता येईल. मग मी अगोदरच भिजवून ठेवलेले होते. आता हे आपल्याला लगेच मिक्सरच्या छोट्या भांड्यात टाकायचे 7 ते 8 काजू आणि त्याची आपल्याला पेस्ट बनवायची. आता तुमच्याकडे जर काजू नसेल तर मग तुम्ही मगजची बी पण घेऊ शकता. म्हणजे मगज म्हणजे आपले जे टरबूजची बी येते तर ती बी तुम्ही घेऊ शकता आणि त्याची पेस्ट तयार करून घ्यायची. मग यासाठी आपल्याला लागणारे मसाले: जिरे, लाल तिखट, हळद, धना पावडर, मोहरी आणि कसुरी मेथी. जे आपल्या घरात मसाले असतात तेच आपण हे मसाले इथं घेतलेले. आता यासाठी आपण तेल घेतलेले. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुपात किंवा बटरमध्ये पण ही भाजी बनवू शकता. मग आता मी तेल घेतलेले. तेल चांगलं कडकडीत तापू द्यायचं आहे आणि नंतर मग मोहरीची फोडणी द्यायची आपल्याला. आणि मोहरी चांगली आपली तडतडू द्यायची. जर ती फुटली नाही चांगली तर मग ती दाताखाली अशी टचर टचर लागते खायला आणि कडवट लागते. मग आता ही मोहरी आपली चांगली फुटली, तुम्ही बघू शकता अशी वरती दाणे येत आहे लगेचच त्याच्यात. मग आपण जेवढं ते अद्रक लसूणची पेस्ट केलेली ती टाकून घ्यायची आणि फक्त 1 ते 2 सेकंद आपल्याला ही परतवायची अशा पद्धतीने. म्हणजे थोडेसे आपल्याला हे सोनेरी रंग दिसायला लागला का लगेच आपण जो कांदा कापलेला आहे तर तो कांदा टाकून घ्यायचा आहे आणि चांगला सोनेरी रंगाचं होईपर्यंत हा कांदा पण आपल्याला व्यवस्थित असा परतवायचा आहे. आणि थोडे एक साईडला जिरे टाकलेले, म्हणजे ते जिरे जळणार नाही म्हणून मी नंतर टाकलेले ते. नाही तर मग काय होतं, या फोडणीमध्ये जिरे लगेच जळून जातं आपले. मग आता हे परतून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित असं 1 ते 2 मिनटं आपल्याला चांगलं कमी गॅसवर. आणि ही फोडणी तयार करताना गॅस कमीच ठेवायचा आहे, म्हणजे आपला कांदा करपणार नाही किंवा जळणार नाही. आता बघू शकता छान असा आपला गुलाबी रंगाचा असा कांदा तयार झालेला आहे मस्त असा. मग याच्यातच आपण जे 2 टोमॅटो कापून ठेवलेले ते टोमॅटोही आपल्याला टाकून घ्यायचे आणि ते पण चांगले 1 ते 2 मिनटं आपल्याला परतवायचे. आता टोमॅटो पटकन परतवण्यासाठी त्याच्यात थोडंसं मीठ टाका, म्हणजे पटकन परतवले जातं. मग आता हे टोमॅटो पण आपला चांगला परतून झालेला आहे बघू शकता. मग त्याच्यातच आपण 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आता हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता. या हिरव्या मिरच्या फार तिखट आहे त्याच्यामुळे मी 2च वापर केलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर 4-5 तुमच्या तिखट जसं खात असाल तसं तुम्ही वापरू शकता. आणि नंतर मग 1 चमचा त्याच्यात धना पावडर टाकलेली आहे, 1 चमचा लाल तिखट आणि पाव चमचा त्याच्यात आपल्याला हळद टाकायची. आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. पुन्हा हा मसाला 1 ते 2 सेकंद आपल्याला चांगला परतवायचा आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे, म्हणजे आपण जे लाल तिखट वगैरे मसाला टाकलेला आहे तर तो जळायला नको म्हणून कमी गॅसवरच करायचा आहे. नाही तर मग ते मसाले जर जळले तुमचे तर मग भाजीली कडवट लागते, भाजीची टेस्ट कडवट येते. मग आता बघू शकता हे तेल सोडत आहे आणि मसाले आपले छान असे परतून झालेले.
1 ते 2 मिनटं मस्त आपले 1 ते 2-3 सेकंद असे मस्त परतवायचे. मग आता याच्यातच आपल्याला मसाले जळू नये म्हणून लगेच आपल्याला पाणी ओतायचे. थोडंसं पाणी ओतायचं, कमीत कमी 1 छोटा ग्लासभर येईल अशा हिशोबाने आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे लगेचच. मग आता हे पाणी ओतलं आहे, त्याला थोडीशी अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि लगेचच मग आपण जी काजूची पेस्ट तयार करून ठेवलेली होती ती पण आपल्याला याच्यात टाकायची. तर अगोदर आपण मीठ टाकून घेऊ चवीनुसार, जसं पाहिजे तसं तुम्ही मीठ टाकू शकता. आणि नंतर मग ती काजूची पेस्ट आपल्याला याच्यात ॲड करायची. चांगली उकळी आली का लगेच आपल्याला ती पेस्ट त्याच्यात टाकून घ्यायची आणि पुन्हा आपल्याला चांगली मिक्स करायची. मग या अशा वेळेस आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची. मध्यम आचेवर आपला हा गॅस ठेवायचा आहे आणि छान अशी त्याला उकळी येऊ द्यायची आणि ही काजूची पेस्टला पण चांगली उकळी येऊ द्यायची व्यवस्थित अशी. मग आता ह्याला उकळी आली, बघू शकता तुम्ही, चांगली उकळी आलेली त्याला व्यवस्थित अशी, चांगला खळखळ असं उकळतं येते. आणि मग नंतर कमीत कमी अर्धा लिटर दूध आपण या भाजीला वापरणार आहोत. चांगलं घट्टसर दूध घ्यायचं आहे आणि अर्धा लिटर दूध आपण वापरणार आहोत त्याला. मग ते पूर्ण टाकलं आहे आणि चांगलं उकळू द्यायचं आहे आपल्याला. ही आता बघू शकता चांगली उकळलेली, भाजीचा रंगही बदललेला, आता पांढरट अशी ती आपली भाजी दिसते, पिवळसर अशी. तर मग आता ही भाजी चांगली उकळलेली. मग याच्यातच आपल्याला आता गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. तर हा गरम मसाला कोणताही वापरू शकता तुम्ही. मी याला अर्धा चमचा हा गरम मसाला टाकलेला आहे. गरम मसाला हा कधी लास्टला टाकायचा, शेवटी टाकायचा, म्हणजे तुमच्या भाजीला सुगंधही छान येतो आणि त्याची चवही जात नाही. गरम मसाल्यामुळे फ्लेवर एकदम मस्त येतो आपल्या भाजीचा. अशी छान असं आपलं हे उकळून झालेलं आहे. आता बघू शकता. मग आता लास्ट स्टेज आपल्याला याच्यात शेव टाकायची. आता शेव तुम्ही इथं भाजीची शेव वापरा, थोडीशी जाडसर घ्या, नाही तर मग तिखटमधली येते ती भाजीची ती वापरा. आता याला मी जवळजवळ 250 ग्रॅम शेव घेतलेली, 4 माणसांसाठी 250 ग्रॅम शेव घेतलेली. मग आता ही शेव आपल्याला पूर्ण त्याच्यात टाकून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचं आहे. शेव टाकल्याबरोबर गॅस बंद करा, नाही तर शेव काय होतं, रशाने लगेच भिजते आणि मग ते शेवचा गाळ होतो. वरून आपल्याला कसुरी मेथी टाकायची त्याच्यावर, अशी थोडीशी तव्यावर भाजून घ्यायची आणि मग हातावर चुरगळून त्याची पावडर तयार करायची. लगेच ती बारीक होते. वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊ. तर मस्त अशी ही आपली शेवभाजी तयार झालेली बघू शकता. तर तुम्ही फ्रेंड्स एकदा तरी नक्की ही भाजी ट्राय करून बघा. तुम्ही एकदा जर ही भाजी बनवली ना तर तुम्ही त्या भाजीची चव कधीच विसरणार नाही. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि नाशिकचे फेमस खालसा पंजाब ढाबा आहे ना, तिथली शेवभाजी नक्की एकदा तरी ट्राय करून बघा. आणि वरून मस्त ज्यावेळेस तुम्ही जेवताना वाढाल ना, त्याच्यावर मस्त गरमागरम थोडंसं बटर टाका. नानसोबत, भाकरीसोबत, भातासोबत, कशासोबतही तुम्ही ही भाजी एन्जॉय करा. सोबत कांदा, लोणचं, पापड ते घ्या.